नमस्कार. आज आपण एका खास स्रोताचं विश्लेषण करणार आहोत. लक्ष्मी कृपा, घराची शुद्धता आणि समृद्धी. यातनं घरात कोणत्या गोष्टी नसाव्यात याबद्दल काही पारंपरिक समजुती आणि थोडे व्यावहारिक मुद्दे पण आहेत. आपलं उद्दिष्ट काय आहे? तर या नियमांमागचा विचार समजून घेणं, म्हणजे फक्त धार्मिक नाही तर ऊर्जेचं संतुलन, घरातली शांतता. हो, आणि सकारात्मक वातावरण कसं टिकवायचं हे पण पाहूया. बरोबर. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून. घरात तुटलेल्या वस्तू म्हणजे आरसे, मूर्ती वगैरे न ठेवण्याबद्दल काय कारण दिले स्रोतात? हो, हा मुद्दा महत्वाचा आहे. म्हणजे स्रोत म्हणतं की तुटलेल्या वस्तूंमुळे ना घरातली जी ऊर्जा असते तिचा प्रवाह खंडित होतो. अच्छा, म्हणजे अडथळ्यासारखं काहीतरी? अगदी, तुम्ही अडथळ्याचं प्रतीक म्हणू शकता, अपूर्णतेचं प्रतीक, आणि मग त्याचा परिणाम घरातल्या वातावरणावर होतो, असं स्रोताचं मत आहे. आणि उपाय काय? उपाय तसा सरळ आहे. अशा वस्तू लगेच घरातून बाहेर काढायच्या. आणि हो, एक गोष्ट, देवमूर्ती असेल तर काढताना क्षमा मागावी, असंही त्यात म्हटलंय. ती एक प्रतिकात्मक गोष्ट झाली. समजलं. आता दुसरा मुद्दा जो अनेकांना माहीत असेल, रात्री झाडून न मारणे. ही तर खूप ऐकलेली गोष्ट आहे की रात्री झाडलं की लक्ष्मी जाते म्हणून. हो हो, ही समजूत खूप प्रचलित आहे, पण स्रोत यामागे एक इंटरेस्टिंग विचार मांडतं. काय? त्याचं काय ना, पूर्वीच्या काळी दिवे नव्हते, वीज नव्हती. हो, बरोबर. मग अंधारात झाडताना काही मौल्यवान वस्तू, सोनं, नाणं किंवा धान्य वगैरे केरबरोबर बाहेर जाऊ नये. म्हणून ही पद्धत रूढ झाली असेल. अच्छा. अगदी, म्हणजे फक्त अंधश्रद्धा नाही, तर एक प्रकारची व्यावहारिक काळजी होती ती. संसाधनांचा आदर आणि रात्रीची शांतता पण जपली जायची. खरंय, म्हणजे सकाळी किंवा दुपारी झाडलेलं उत्तम असं स्रोत म्हणतं. हो. बरं, पुढचा मुद्दा आहे देवघराच्या स्वच्छतेचा. आता देवघर तर आपण सगळेच पवित्र मानतो. हो, नक्कीच. मग तिथे धूळ, शिळी फुलं किंवा उदबत्त्या अर्धवट जळलेल्या ठेवणं हे अशुभ का मानलं जातं स्रोतानुसार? इथे मुद्दा आहे पावित्र्याचा आणि ऊर्जेचा. देवघर हे घरातलं एक पॉझिटिव्ह एनर्जीचं केंद्र मानलं जातं. मग तिथे जर अस्वच्छता असेल, शिळी फुलं असतील, तर ती सकारात्मक ऊर्जा बाधित होते, असं स्रोताचं म्हणणं आहे. म्हणजे नियमित स्वच्छता महत्वाची. हो, रोजची स्वच्छता, फुलं वेळच्या वेळी काढणं. आणि स्रोत असंही म्हणतं की गुरुवार शुक्रवारी जरा विशेष काळजी घ्यावी. ठीक आहे. आता चौथा मुद्दा, आरसे. वास्तुशास्त्राचा उल्लेख आहे इथे. घरात खूप आरसे किंवा चुकीच्या जागी आरसे नको म्हणतात. पण मग म्हणजे नक्की कुठे नको? हो, आरशांच्या बाबतीत काही जागा महत्वाच्या सांगितल्या आहेत स्रोतात. उदाहरणार्थ, आपण जिथे झोपतो त्या बेडसमोर आरसा नसावा. अच्छा, का? त्यामुळे घरात अशांती किंवा नात्यात तणाव येऊ शकतो असं मानलं जातं. तसेच देवघरात आणि मुख्य दारासमोर आरसा असणं हे वास्तुदोष मानलं जातं. आणि त्याचे परिणाम? अस्थिरता, आर्थिक अडचणी असं काहीसं सांगितले आहे. उपाय म्हणून आरसा पूर्व किंवा उत्तर भिंतीवर लावावा, आणि महत्वाचं म्हणजे तो नेहमी स्वच्छ ठेवावा. धुळीचा आरसा पण अशुभ मानतात. ओके. आणि आता शेवटचा मुद्दा. हा जरा आपल्या वागण्या बोलण्याशी संबंधित आहे. घरात नकारात्मकता टाळणं. हो, हा पण खूप महत्वाचा मुद्दा आहे. स्रोत म्हणतं की जिथे सतत निराशा, राग, भांडणं, एकमेकांना शाप देणं असं चालतं, तिथे लक्ष्मी नांदत नाही. म्हणजे शब्दांचा एवढा प्रभाव असतो. अगदी, इथे नकारात्मकतेला एक प्रकारची ऊर्जा मानली आहे. जशी वस्तूंची स्वच्छता, तशीच विचारांची आणि भावनांची स्वच्छता महत्वाची आहे. म्हणजे घरातलं वातावरण शुद्ध हवं. बरोबर. सततची नकारात्मक बोलणी किंवा भांडणं ही घरात तशीच ऊर्जा तयार करतात, जी शांती आणि समृद्धीला अडथळा आणते. म्हणून स्रोत काय सांगतं? रोज थोडं नामस्मरण, स्तोत्रपठन करा. घरात प्रेम, आदर ठेवा. शुद्ध वाणी म्हणजे चांगलं बोला. आणि एक छान विचार दिलाय, लक्ष्मी मातेचं स्वागत आहे असा भाव मनात ठेवा. वा, खूप छान. तर मग ह्या सगळ्या नियमांच्या पलीकडे या स्रोताचा मुख्य संदेश काय आहे असं म्हणता येईल? मला वाटतं मुख्य संदेश हा आहे की लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही. बरोबर. ती म्हणजे घरातली शांतता, सकारात्मकता, सौंदर्य, आरोग्य, एकंदरीत सगळी समृद्धी. आणि ती अशाच घरात राहते जिथे स्वच्छता आहे, सकारात्मक विचार आहेत, आदर आहे. म्हणजे आपण आपलं घर कसं ठेवतो यावर सगळं अवलंबून आहे. अगदी. आपण जसं वातावरण निर्माण करू तशीच ऊर्जा तिथे नांदेल. आणि हो, जाता जाता एक बोनस टिप पण आहे स्रोतात. सांगा ना.
दर गुरुवारी किंवा शुक्रवारी देवीचं स्मरण करणं, तुळशीजवळ दिवा लावणं आणि घरात केलेला गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवणं, याने घरात सौख्य वाढतं असं म्हटलंय. छान. तर आज आपण लक्ष्मी कृपा या स्रोतातून घरात सकारात्मकता आणि समृद्धीसाठी काय गोष्टी टाळायला हव्यात यावर चर्चा केली. हो, आणि त्यामागचे विचारही समजून घेतले. जाता जाता एक विचार मनात येतोय. हम्म, हे जे नियम किंवा समजुती आहेत यांच्या तपशिलात न जाता फक्त आपलं घर स्वच्छ, सकारात्मक आणि आदरपूर्ण ठेवण्यामागचा जो मूळ उद्देश आहे, हां, ती भावना किंवा तो उद्देश कोणत्याही संस्कृतीत प्रत्येकाच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी किती महत्वाचा ठरू शकतो, नाही का? अगदी बरोबर. विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा.